न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। महाराष्ट्राचे पोलीस धुतायत आमदारांची गाडी, व्हिडिओ होतोय व्हायरल। सध्या राज्याचे वातावरण तापलंय। गृह खात्यावर गृहमंत्र्यांचा वचक नसल्याची टीका देखील केली जाते। सत्ताधारी आमदार व खासदार पोलिसांवर अरेरावी करत आहेत। त्यामध्ये आता सत्ताधारी आमदारांची गाडी चक्क महाराष्ट्र पोलीस धुत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय। तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलाय। सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलिसांची एक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा व्हिडिओ काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील ट्विट केलाय। या एका व्हिडिओने महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली। यामध्ये एक पोलीस स्थानिक आमदार संजय गायकवाड यांची कार धुत असल्याचा दावा करण्यात येत आहे। आमदारांच्या घरासमोर गाडी उभी आहे। ही गाडी पोलीस धुवत असल्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। या व्हिडिओला रामचंद्र कह गए सिया से हे भजन लावण्यात आलंय। हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिलंय की महाराष्ट्र पोलीस शर्म करो। 2 दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं। सीएम शाळेत पहारा देणार आहेत का? एसपी आरोपींच्या घरी बसणार आहेत का? याचे उत्तर आज सकाळी मिळाले। पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार। पोलीस यंत्रणेची चाटुगिरी सिद्ध। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आले। यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की माझ्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसानं बाहेर हॉटेलवर काहीतरी नाश्ता केला, मग प्रवासादरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याला उलटी झाली, त्यामुळे गाडी संपूर्ण भरली होती व घाण झाली होती। तर गाडी धुण्यावरून ड्रायव्हरवर त्या पोलीस कर्मचाऱ्याचा वाद झाला व ड्रायव्हरने त्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हटलं की तू उलटी करून गाडी खराब केली, तूच गाडी धुवून दे। म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्यानं मानवतेच्या दृष्टिकोनातून गाडी साफ केली। यात काहीही गैर नाही। आम्ही याला गाडी साफ करण्यास सांगितलेलं नाही, असंही स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।